भक्ती प्रतिपाळे दीनवत्सले विठ्ठले कृपाळे होसी माय पडिला विसर माझा काय गुणे कपाळ हे उणे काय करू. तुकोबाराय मागच्या अभंगातला आता काय विषय संपवलेला दिसतोय, कारण मागच्या अभंगातला जो भाग आला होता तो संपला आहे. पण आता भगवंताकडे करुणा विनवणी करण्याच्या दृष्टिकोनातून आणि भेट देण्याच्या दृष्टीने तुकोबारायांनी या अभंगाची रचना केलेली दिसते. त्याच्यात पांडुरंगाची आळवणी करताना दिसत आहेत या अभंगातून केलेली दिसते आणि त्या संबंधाने काही विचार या अभंगात आलेले दिसत आहेत. पहिली गोष्ट, भेटीची याचना केलेली आहे, तर ज्या योगे भगवंत लवकर भेट देतो तर त्याच्याशी जे हे वेगवेगळ्या भावांचा विचार केलेला आहे भक्तिशास्त्रामध्ये, की वात्सल्य, माधुर्य म्हणजेच कांतभाव, शांतभाव, दास्यभाव, सख्यभाव असे भाव आलेले आहेत. आणि त्या भावातला एक वात्सल्य भावातून विनवणी करण्याचा हा प्रयत्न आहे. देवाला आई केलेलं आहे आणि आपण स्वतः तिचं बालक झालेलं आहे. आणि आई आणि बालक हा संबंध जास्त चांगला आहे, कारण त्याच्यामध्ये दोष पाहिले जात नाही. या अभंगाच्या दुसऱ्या चरणात दोषांचा विचार लिहिलेलाच आहे तुकोबारायांनी, की पडेला विसर माझा काय गुणे. या पदाचा अर्थ याच्यामध्ये अर्थ लागतो, माझ्या कोणत्या अवगुणामुळे तुला माझा विसर पडला, असा अर्थ लागतो. तर त्या आपल्याकडे काही अवगुण असतातच. अवगुण नसतात असा मनुष्यच नाही, जीव नाही. संतांकडे अवगुण नाही, पाहता अवगुण मिळेची ना, असं एक अभंग आहे. पाहता अवगुण दिसायची ना का मिळायची ना, दिसायची ना. संतांकडे पाहिलं तर अवगुण भेटतसुद्धा नाही, पण जीवाकडे अवगुणच अवगुण असतात. आणि मग त्यामुळे जीवाने आपले अवगुण आहेत असं गृहीत धरूनच देवाबरोबर नातं जोडलं पाहिजे. आणि मग ते नातं जोडताना आपले अवगुण जे पाहणार नाहीत त्यांना मायबाप असं म्हणतात. म्हणून बऱ्याच ठिकाणी मायबाप हा शब्द येतो देवाला. आई असा शब्दही आलेला आहे. पुष्कळ अभंगामधून सगळ्याच संतांनी आई या भावाच्याद्वारे, मातृत्व या भावाच्याद्वारे, तुम्ही कृपावंत मायबाप, कोणाला शब्द लावला आता. तर तेव्हा देवासाठी अनेक अभंगामध्ये कृपाळू आई येई ओ येई ओ येई धावनिया विलंबका वाया लावीला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके. आता इथे आई वापरलं का नाही. अजून नाटाच्या अभंगात, बऱ्याच अभंगामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला आई हे पद आलेलं दिसतंय. आई म्हणजे विठाई केलं त्याचं, विठ्ठल असं नाही म्हणायचं. मग आई. तेव्हा यामध्ये काय होईल बरं, आई म्हटल्याने काय फरक पडेल. आई म्हटल्याने भाव तसा बदलला जातो, म्हणजे त्याच्यातला भाव बदलला गेला. विठाई म्हटल्यानंतर त्याला आई केल्यावर ते आपल्याकडे बालकाची भूमिका आली आणि बालकाच्या भूमिकेतून काय झालं, आपोआपच इथे विषय असा आहे की आई बालकाविषयी प्रतीक्षा करत नाही कशाचीच, म्हणजे त्याच्याकडून काही अपेक्षा करत नाही की असं हवं आहे. आणि तुकोबारायांना नक्की या अभंगातून हेच म्हणायचं आहे की माझ्याकडे काहीच नाही, म्हणजे वास्तविकता आम्ही अपेक्षा करतो तुझ्या भेटीची, पण आपल्याकडे योग्यताच नाही, लायकी नाही आपली. आणि मग अशी जर नाही तरी तू यावं म्हणून त्या ठिकाणी आळवणी आहे या अभंगातून. पहिल्या चरणातून म्हटलं. मग आळवणी करत असताना नेहमी शब्द कसे पाहिजेत, आळवणीचे, त्या देवाचं कौतुक करणारे, वर्णन करणारे, अशा प्रकारचे स्तुतीपर असे शब्द असले पाहिजे.
स्तुतीरूपी सुमण तुकोबराय पहिल्या चरणातून टाकतात की भक्ती प्रतिपाळे किंवा भक्त प्रतिपाळे म्हटलं तरी चालतं आहे. भक्तांच्या असलेल्या भक्तीचं, आमची जी भक्ती आमच्याकडे काय किरकोळ आहे म्हणूनच आम्ही आज काय का होईना तुझी विनवणी करतो आहे. आमच्याकडे जर भक्तीच नसती तर आम्ही विनवणी केलीच नसती. पण आमची असलेली भक्ती ही तोकडी आहे आणि त्या भक्तीचं प्रतिपालन करणारी तू आहेस, म्हणून भक्ती प्रतिपाले हे पद जास्त उचित आहे. म्हणजे त्यात आमच्याकडे, कारण आमची जर भक्तीच नसती तर बिगर भक्ताचे मला नाही वाटत कोणी देवाची बी आठवण करतो. वारकरी कराना तर बाकीचे कधी करायचे. दिवसभरात किती वेळा आठवण येते म्हणजे मला तर नाही येत बाबा. म्हणजे तर आपल्याला जर त्याचं स्मरणच होत नाही ना आपण म्हणायचं संध्याकाळी कधी येऊन मला कधी भेट देशील, तर हे तर काय कामाचंच नाही. कारण आपल्याला जर स्मरण होत असेल तर आपल्या स्मरणाला काय अर्थ आहे. आपल्याला आपल्याला पैशाचं स्मरण होतं, आपल्याला लोकांचं स्मरण होतं, गाडी बंगल्याचं स्मरण होतं, फक्त देवाचं होत नाही. मग आता तसं जर असेल तर मग देवा मला भेटीला ये असं तरी आपण सकाळी उठल्यापासून कधी म्हणलं तेव्हा का म्हणले तुम्ही तसं? म्हणजे असं देवा आज तरी बाबा भेट दे. इतके वर्ष झालं मी इथं बोंबलतोय, सांगतो लोकांना, सांगतो काही पाठ करतो, अमकं करतो तमकं, पण देवा मला भेट असं काय म्हणत नाही. म्हणजे मनातूनच वाटत नाही तसं. कारण उगाच भेटला तर काय करायचं हा प्रश्न. आता ते त्यांनी लिहिलेले ताभंग म्हणून पाठ करून म्हणायचे, नाही तर आपला काय संबंध आहे काय. असा प्रकार झालेला आपला. त्या आपलं काय प्रेम आहे आता पहा. म्हणजे माझं तर काहीच नाही बा, पण नुसती बडबड मात्र करतो. त्या अशा बडबडीचं का व्हायना पुढच्या जन्मात करेल कधीतरी आपल्यावर कृपा, बरोबर का. करेल त्याला कृपा. म्हणजे त्याला कृपावंत म्हटलेलं आहे, दयावंत म्हटलेलं आहे. तर हा दयावंत आहे, कृपावंत आहे. आणि त्यांनी नाही करायची तर मग कोणी करायची. आईने पाहायचं नाही लेकराचं म्हटल्यावर लेकराचं कोण पाहायला आहे. त्याचं तर ते रडतच बसलेलं आहे. मग पण आपलं रडणं चालू ठेवा. हरिपाठाचं, भजनाचं, काकडा हे काय आपलं रडणं आहे. म्हणजे ते आपलं रडणं. एक दिवस तो देईल, पण तोपर्यंत आपण मागत राहिलं पाहिजे त्याच्याकडे. तुकोबराय तर मागतात आणि त्यांच्या माध्यमातून आपणही मागतोच आहे. तगादा करते रहो, देनेवाला देगा तब देगा, लेकिन हर रोज तगादा करते रहो. जर जो माणूस मागतच नाही त्याला काही देतच नाही हो कोण, मग त्याच्यापेक्षा आपला तगादा करत राहायचा. हो द्या ना, हो द्या ना, मग ते एक दिवस दे. तर चला. आणि ते करत असताना आईची जी भूमिका केली तर त्यात भक्ती प्रतिपाळे. मी काय म्हटलं तुम्हाला, भक्तीचं. आम्ही जर काही भक्तीच केलेली नसेल तर आम्हाला मागण्याचा अधिकारच प्राप्त होत नाही. आणि अजून एक भाग आहे की भक्ती करतच नाही तर तो मागण्याच्या तरी छंदात कशाला पडेल. कारण भक्ती करणारा हाच मागायला दुर्मिळ आहे किंवा त्यालाच त्याचं स्मरण नाही राहत. पण जर कदाचित आहे आपण तुकोबरायांसारखे आपल्याकडे काहीतरी एखाद दुसरा गुण वरती आलेला आहे आणि एक दिवस का म्हटला, एक दिवस का व्हायना म्हटला, देवा काय हो जन्म खाली चालला, आमच्याकडून तर काही भक्ती घडलेली नाही आणि आहे ती फारच तुटपुंजी आहे. पण त्या भक्तीचं प्रतिपालन करणारा तू आहेस. म्हणजे वृद्धिंगत करणारा. बीजजळाची जवळीकल आहे तव शाकोपशाखी होय, तैसे मज करणे आहे भूतांचे या. माऊली ज्ञानोबराय म्हणतात त्या पद्धतीने. आता त्या भूतांचे या करणे आहे त्याच्यामध्ये त्यांचं नुसतं पालन करणं हा भाव तर झाला, पण आम्ही जी भक्ती करतो त्या भक्तीचं पालन बीची जबाबदारीसुद्धा तुझीच, आमची नाही. म्हणून भक्ती प्रतिपाळे ही स्तुती योग्य आहे. कारण आमच्याकडं किती काय ते बीज आणि त्या भूमीमध्ये पडल्यावरती त्याला उगाच थोडंसं पाण्याची आवश्यकता असते अंकुरण्यासाठी. अंकुरण्या एवढं पाणी. आता काय झाडाचं पाणी पाहिजे का अंकुरण्याचं पाहिजे? अंकुरण्याचं पाहिजे. झाडाला पाणी लय लागतं. म्हणून अंकुरण्या एवढं पाणी आमच्याकडं भक्ती एवढीच आहे. किती? अंकुरण्याच्या येत बस एवढं. ते मग तुम्हाला काय येतं म्हटलं, आम्हाला विठ्ठल विठ्ठल येतं. आम्हाला ह्याच्यापेक्षा दुसरं काही येतच नाही. आम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणता येतं बा असं. म्हणजे एवढीच आमच्याजवळ बघ.
आता त्याचं वृक्षात रूपांतर करायचं हे काम तुमचं आहे, आमचं नाही. म्हणून तुकोबारायांसारखे चॅप्टर साधू पहा ना तुम्ही, ते म्हणतात भक्ती प्रतिपाळे. तर आमच्या भक्तीचं तुम्ही रक्षण करणारे आहात, आणि आमच्या भक्तीचं रक्षण करणं म्हणजेच ती वृद्धिंगत करणं, वाढवणं, फळा फुलाला अन्न. हां, तसा पण आमच्याकडे आम्ही फक्त नामाने सुरुवात केली. म्हणते का नाही दुसऱ्या अभंगात, हरिनाम वेली पावली विस्तार, फळी फुली भार ओल्लावली, तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज भक्तीचे. तर तेव्हा तुकोबराय जसे म्हणतात तसं की आमच्याकडे एक छोटीशी भक्ती आहे, भक्ती प्रतिपाळे. म्हणून सुरुवात करताना देवाचं वर्णन कोणत्या शब्दांनी केलं आहे? भक्ती प्रतिपाळे. आता भक्त प्रतिपाळे हे इतकं लागतं तिथं, कारण भक्त प्रतिपाळे म्हणजे आम्ही तुझे भक्त आहोत, म्हणजे आमच्याकडे भक्ती नाही पण भक्त म्हणून घेतो असा अर्थाला. आम्ही भक्त ना, आमच्याकडे कशाची भक्ती काय, पण आम्ही स्वतःला हबप म्हणून घेतो. आणि हा बाप्पा म्हणून घेतो म्हणजे तू दाखवा भक्ती. ते म्हटले नाही, पण तू भक्ताचं पालन करत असल्या कारणाने आम्ही सुद्धा त्याच्यात येतो ना. आम्ही काय काय ना, कसा का ना गंध लावतो, तुझ्या नावानेच लावतो, तुझ्या नावाने गळ्यात माळ घातलेली आहे, तर मग आम्ही तुझे भक्त नाही का? ते म्हणजे अंतरंगातले कुठे? अंतरंग आम्हाला नाही माहिती, आमचा आपला बहिरंगच चालू आहे. बाहेरून पांढरी कपडे घालतो आणि असा वरून सकाळी एकदा फट्टा लावला की आम्हाला तुझी आठवणसुद्धा येत नाही दिवसभरात. पण मग एवढाच आमच्या भक्तीचा विषय आहे. मग त्या आता एवढी जरी भक्ती करत असेल, काही सकाळ संध्याकाळ नामस्मरण करत असेल, तरी त्याचं पालन करायची जबाबदारी तुझी आहे. पण शिवाय आईच्या अंतःकरणाने, कारण ते बालक काय करतं आहे आईला? काहीच नाही. बालक नुसतं असं पाहत राहतं, त्याच्यावरच आई खुश. ते असं 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 पाहतं, वा माझा चिमण्या असा पाहायला लागला. ते असं ते काय करतं, ते आईसाठी काय करतं? काहीच करत नाही. त्यांनी नुसतं असं असं पाहतो. असं एवढं पाहिल्यावर तरी आम्ही बी तसंच करतो. आम्ही तरी काय करतो, ते आमच्याकडे तरी आहे काय तेव्हा तुला द्यायला? आम्ही फक्त एवढंच असं पाहतो तुझ्याकडे, आणि मग तू आमच्यावर कधीतरी कृपा करशील असं. ती वासरू ताणेला असलं का नाही, ते असं नुसतं पाहत राहतं. त्याला इकडं बांधलेलं असतं, तिकडं त्याची आई असते. ते अशा ती गाईसुद्धा अशी पाहत राहते त्या वासराकडे. ते आता काय करेल त्या मालकाने बांधून ठेवलेले तिकडं तिकडं, ते त्यांच्या हातात काहीच नाही. पण त्या नुसत्या पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असतं असं आहे. आणि इथे सुद्धा तुझे आमची बी गाठ भेट नाही. तू त्या गाईसारखं ना आम्ही वासरासारखे संसारात बांधले गेलेले वासरं, ही सगळी वासरं बांधून टाकली संसारात बांधलेलीत का नाही. आता आम्ही काय फक्त नुसतं एवढंच पाहतो, विठ्ठला काय करायचं पुढचं तिथे म्हणते ते पाहता पाहू. आणि तू फक्त स्नेहाळ मायेच्या नजरेतून आमच्याकडे पहा, म्हणजे आमच्या भक्तीचं बी काय काय ना, आम्ही भक्त म्हणून टिकू. आणि भक्त म्हणून टिकलोच तर तुझी कृपा आमच्यावर होईल असा असणारा दीनवत्सले. कारण दीनत्व हा ज्यांच्याकडे आहे ते आमच्याकडे दीनत्व आहे. आणि दीनत्व आमच्याकडे आहे, पण तू वत्सलतेच्या नजरेतून ते दीनत्व घालवण्याचा प्रयत्न करशील. मग आमचं दीनत्व गेल्यावर आम्ही की तुझ्यासारखी, म्हणजे आम्हाला तुझ्यासारखं होण्यासाठी काय करावं लागेल? तुला आमचं दीनत्व हरण करावं लागेल, घालवावं लागेल. तेव्हा भगवंत म्हणतात नक्कीच घालू, पण लगेच पहिल्याच दिवशी कसं काय घालवायचं? म्हणून ते म्हणते आता पाहू उद्याच्याला. हरी विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.